की या संदर्भामध्ये मागच्या कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला या संदर्भामध्ये कळवलेलं आहे आणि कोटा वाढवून द्या, कालावधी वाढवून द्या आणि यासाठीचं जे काही सुविधा लागतात, मग बारदान असेल, गोडाऊन्स असतील आणि जास्तीत संस्था पण त्या ठिकाणी कार्यरत करा आणि शेतकऱ्यांचा माल खरेदी करा, या सर्व सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। नाही, मी आपल्याला सांगितलं ना की त्यांना त्यांचं मनोगत ठेवण्याचा अधिकार आहे, परंतु या विषयाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी सीबीआयकडे चौकशी देण्याचं माननीय स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचा गुन्हा दाखल केला आपल्या सर्वांना माहिती आहे की या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करण्याचं मला वाटतं की दुसऱ्याच दिवशी आश्वासित केलेलं आहे। या संदर्भामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आणि त्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाला कळवलेल्या आहेत। आता सीबीआय चौकशीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पुढे येतील। तत्राप रोहित पवारांना त्यांना ज्या काही बाबी त्यांच्या समोर आलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांची ती मागणी आहे। मला वाटतं की ज्या पद्धतीने या कंपनीच्या विमानांचे अपघात आणि आता आपण जर बघितलं असेल तर त्यांची जी काही तपासणी करण्यात आली, ऑडिट करण्यात आलं, त्याच्यामध्ये बरेचसे दोष त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत। आम्ही शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की तुमचाही मोठा प्रवास विमानांच्या माध्यमातून असतो, तर त्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, असं विनंती आम्ही शिंदे साहेबांना केलेली आहे। मी माननीय पाशा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आत्ताचा विषय आहे आणि त्यांनी तेही शेतकरी नेते आहेत, त्यांना शेतीच्या संदर्भातलं सर्वकष ज्ञान आहे आणि त्यांनी शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांच्यापासून तर अगदी निर्यातीपर्यंत प्रक्रियेपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधून त्या समितीने शासनाला अहवाल द्यायचा आहे की जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळू शकेल आणि त्याच्यासोबतच ग्राहकांनाही एक वाजवी दरामध्ये कांदा उपलब्ध होईल। म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण शासनाच्या वतीने कांदा चाळींचा प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून दिले जातात, असे वेगवेगळे काय केलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल, ही त्याच्या पाठीमागची भावना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।